आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे एक मजेशीर इंटरेस्टिंग गोष्ट आणि गोष्टीच्या शेवटी विचारणार आहे एक प्रश्न आणि प्रत्येकाने त्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचे आणि आय एम शुअर की ही गोष्ट तुम्ही स्वतःशी कुठे ना कुठेतरी नक्की रिलेट करणार। गोष्ट आहे दोन व्यक्तींची। एक फ्रेंडली रिलेशन असते। दोन व्यक्ती, एका व्यक्तीचा पगार खूप चांगला, फायनान्शियली एकदम स्टेबल, घरामध्ये 10 गुलाबजाम मिक्सची पाकिटं असतात। गुलाबजाम फेवरेट त्या व्यक्तीचं। 10 गुलाबजाम मिक्सची पाकिटं असतात। 25 किलो साखरेचं पोतं घरात पडलेलं असतं। पण करणार कोण? जाऊ दे, गुलाबजाम तर फार आवडतात, सगळं आहे समोर, पण करणार कोण हा प्रश्न। आणि दुसरी जी व्यक्ती असते ना, ती थोडी स्ट्रगलर असते। म्हणजे लाईफ छान करायचं आहे आणि त्यासाठी मेहनत करायची। त्यांना 2 मुलं असतात। मम्मी काहीतरी छान काहीतरी जेवायला करणार। हां ठीक आहे बाळ, करूया। कुठून तरी तिला थोडे जास्त पैसे मिळतात। ती एक्स्ट्राचं काहीतरी काम करते, ऑफिसमध्ये एक ओव्हरटाईम करते, तिला काहीतरी थोडे पैसे मिळतात। नवऱ्याला सांगते, बरेच दिवसापासून मुलं काहीतरी चांगलं खायला मागतायत, असं करा आज येताना 1 पाव किलो जिलेबी घेऊन या। त्या दिवशी जेवणावर ती दुकानातली 1 पाव किलो जिलेबी त्यांच्या ताटामध्ये असते। तर त्यांची मुलगी काय करते, छानपैकी असा जिलेबीचा एक फोटो काढते आणि स्टेटसला घालते। तर ही जी असते की जिला गुलाबजाम आवडतात, सगळं आहे पण केलेले नसतात, स्टेटस बघते, काय मजा आहे लोकांची, जिलेबी खात आहेत, आमचं बघा, आम्ही आहे तेच रोजचं जेवतोय। बस, गोष्ट संपली। होय, गोष्ट इथेच संपली। तर हा गोष्ट सांगण्याचा माझा उद्देश नेमका काय होता? गोष्ट पुढे कंटिन्यू करायच्या आधी जर तुम्हाला ह्याचं मीनिंग समजलं असेल ना, तर पॉज करून कमेंट बॉक्समध्ये टाईप करा। आज अनेकांचं लाईफ असंच आहे। दुःखाचं मूळ कारण कंपॅरिझन। आपल्याकडे सगळं काही असतं, पण सतत दुसऱ्याशी कंपेअर करणं। अरे माझ्यापेक्षा तो कसा बेटर आहे, अरे तो तुमच्यापेक्षा फक्त 1 गोष्टीत बेटर असेल, पण तुम्ही त्याच्यापेक्षा 10 गोष्टीमध्ये बेटर आहात ना, हा विचार तुम्ही का करत नाही? आज बऱ्याच जणांच्या दुःखाचं, टेन्शनचं कारण हेच आहे, कंपॅरिझन। तर जस्ट तुम्ही स्वतःला दुसऱ्याशी कंपेअर करणं सोडलं, स्वतःकडे काय आहे बघितलं, आपल्याकडे जे आहे त्यात आम्ही आमचं लाईफ बेस्ट कसं करू शकतो ह्यावर जर तुम्ही फोकस केलात ना, तर तुमच्या इतका सुखी प्राणी जगात कुणीही नसेल। मी ॲश्युरन्स देते। जरा स्वतःचा ॲटिट्यूड बदलून बघा, दुसऱ्यांपेक्षा स्वतःवर फोकस करा आणि मग बघा तुम्ही किती सुखी व्हाल, तुमचं लाईफ किती पीसफुल असेल ते। आणि जसं मी सांगितलं की हा व्हिडिओ बघितल्यावर जरा प्लीज एक लाईन कमेंटमध्ये नक्की टाईप करा की कुणाकुणाला हा अनुभव स्वतःच्या बाबतीत आला आहे किंवा इतरांच्या बाबतीत तुम्ही ही गोष्ट पाहिलेली आहे। तर जस्ट ही गोष्ट मला एक शेअर करावीशी वाटली आजच्या व्हिडिओमध्ये, कारण आज अनेक जण आमच्याकडे काही प्रॉब्लेम्स घेऊन येतात आणि असं आमच्या लक्षात येतं की तसं बघितलं तर ह्या व्यक्ती खूप सुखी असू शकतात, पण ह्या छोट्याशा कारणामुळे फक्त दुःखी आहेत। आणि म्हणून हा व्हिडिओ मला करावासा वाटला। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा। आणि हो, तुम्हाला जर वाटत असेल ना की जगात जास्तीत जास्त लोक सुखी व्हावी, छान व्हावी, अशी विथ स्माईल असावी, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे हे जग सुखी होईल, सुंदर होईल आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर अशी एक छान स्माईल असेल। तर आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आमचे हे जे व्हिडिओज आहेत ते शेअर करत राहा। हा व्हिडिओ ज्यांनी शेवटपर्यंत पाहिला ना, त्या सगळ्यांचे मनापासून आभार।